तो ये थे तेजस्वी यादव जो कि इस पर इजहार अफसोस कर रहे थे। लगातार इस अहम खबर पर हम बने हुए हैं। फिलहाल आपको लिए चलते हैं, उद्धव ठाकरे क्या कुछ खिताब कर रहे हैं महाराष्ट्र के लोगों से। आणि म्हणून आपण ऐकलं असाल, पाहिलं असाल, मी महाराष्ट्रामध्ये येत्या 15 तारखेपासून जवळपास एक महिनाभर एक मोहीम राबवतो आहे। आणि या मोहिमेमध्ये जो जो कोणी या महाराष्ट्रावरती प्रेम करतो, जो कोणी आपल्या महाराष्ट्राला आपली भूमी मानतो, तो प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी नागरिक जात पात धर्म पक्ष राजकारण बाजूला ठेवून सहभागी झालेला मला पाहिजे, किंबहुना त्यांनी सहभागी व्हावं असं माझं आवाहन आहे। ही मोहीम जी आहे त्या मोहिमेला आपण नाव दिलेलं आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी। माझे कुटुंब माझी जबाबदारी। हे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि महाराष्ट्राला सुरक्षित ठेवणं ही माझी जबाबदारी आहे। आता ही जबाबदारी ही महाराष्ट्रातील, मी जसं म्हटलं की प्रत्येक महाराष्ट्रप्रेमीची जबाबदारी आहे। माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे काय? जसं आपण इतर वेळेला बघतो जुडो कराटेचे क्लासेस, आपली मुलं किंवा मुली हे त्याच्यामध्ये जातात, जुडो कराटे शिकतात। का शिकतात? सेल्फ डिफेन्स। सेल्फ डिफेन्स मग ते हा हू हे ते चालूच असतं त्यांचं। आणि मग त्याच्यात जो प्रावीण्य मिळवतो, निपुणता मिळवतो, त्याला ब्लॅक बेल्ट लागतो। आणि मग आपण म्हणतो अरे माझा मुलगा ब्लॅक बेल्ट आहे, मग माझी मुलगी ब्लॅक बेल्ट आहे। आता हा ब्लॅक बेल्ट सेल्फ डिफेन्सच्या या मोहिमेमध्ये तोंडावरती लावायचं आहे मास्क। जो मास्क सार्वजनिक ठिकाणी लावून फिरेल तो मास्क म्हणजे आपला ब्लॅक बेल्ट आहे, आपलं सेल्फ डिफेन्सचं ते एक आपलं आयुध आहे। स्वतः सुरक्षित राहणं। आजपर्यंत लस कधी येणार, औषध कधी येणार, चर्चा चरवणं खूप ऐकतोय। मधल्या काळामध्ये लस उत्पादक एका कंपनीला थोडंसं थांबावं लागलं, पॉज बटन दाबावं लागलं, पुन्हा त्यांचा प्रयोग सुरू झालेले आहेत। ठीक आहे, साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्ये ही लस आपल्या हातात येईल अशी एक आशा आहे आणि आपली प्रार्थना आहे। पण तोपर्यंत हे आता जागतिक सत्य आहे की सदा सर्वदा योग तुझा घडावा नाही, म्हणजे बाहेर फिरताना गर्दीच्या ठिकाणी सदा सर्वदा मास्क लावावा। कधीही मास्क काढून गर्दीच्या ठिकाणी फिरू नका। चार चौघामध्ये मास्क लावल्याशिवाय जायचं नाही, गर्दी करायची नाही। म्हणजे पहिली गोष्ट, एक तर आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका, आणि आवश्यकता असेल, कारण आवश्यकता असतंच, रोजीरोटी कमवायची म्हणजे घराबाहेर पडणं आलंच। मग ते पडताना जिथे जिथे गर्दी होईल तिथे तोंडावरती मास्क लावायचा, एकमेकापासून अंतर ठेवायचं, त्याचबरोबरीने हात सतत धुत राहणं। हे काही नवीन नाही आहे। ही पहिल्या दिवशीची जी काही तुम्हाला मी खबरदारी घेण्याची एक गोष्ट सांगितली तीच त्रिसूत्री। ही त्रिसूत्री हीच ह्या विषाणूपासून लांब राहण्याचं एक आयुध आहे। ह्याच्या पलीकडे अजूनही तसं काही आलंय, औषधे येत आहेत, उपचार होत आहेत, आपण सुविधा वाढवतो आहोत, रुग्णशय्या वाढवतो आहोत, जम्बो हॉस्पिटल्स वाढवतो आहोत, ऑक्सिजनची थोडीशी एक कमतरता जाणवते, कारण आपले उद्योगधंदे सुरू झाले, त्यांनासुद्धा ऑक्सिजन लागत आहेत। पण